म्हणजे माणसाला पाठवलं तरी तो काही करू शकला नाही. टाका मारायला लागेल ना गॅरेजमध्ये. ए ऐक ना सारंग, हा? तू का गेला होता बाबुळवाडीला? अरे सावलीला शोधायला चाललोय मी तिकडे बाबुळवाडीत. मला असं वाटतंय की सावली तिकडे असेल, पण येताना हा रस्ता सगळा खराब होता, तेवढं ते घडलं सगळं. आहे का रे ती तिकडे? तुला नक्की माहिती आहे? हे मी तिला फोन करतोय, ती फोन उचलत नाहीये. आणि कदाचित मी तिला फोन करतोय म्हणून तिने आता फोन स्विच ऑफ पण करून टाकलाय. आणि त्या सरपंचांना फोन केला होता, त्यांनी पण उचलला नाहीये, ते पण कट करत आहेत. मला असं डाऊट आहे सावली बाबुळवाडीत असेल कदाचित, म्हणून मी निघालोय. म्हटलं उगाच शंका नको काही. सरपंच साहेब मी 5 मिनिटात येते, तुम्ही इथेच थांबा. बरं. खरं सांगू का, ती या घरात नसल्यामुळे ना सगळ्यांचीच अवस्था अशी झाली आहे. अरे सारंग तू ये लवकर, ही बघ सावली आली आहे आपल्या घरी. सावली घरी आली? दादा थांबव तिला. मी ऐक, मी लगेच येतो, थांबव तिला तिकडे. हा हॅलो हॅलो दादा, हॅलो हॅलो दादा. अरे देवा, हिला कोणी इथे बघितलं ना तर वाट लागेल माझी. त्याआधी मी भेटलो पाहिजे हिला. हा ये सावली. वा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू कशी काय? हा म्हणजे मी किती शोधण्याचा प्रयत्न केला तुला. कुठे होतीस तू? तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे? अमृतामुळे म्हणजे फार नाही शोधता आला. मी खूप प्रयत्न केला. नाही, सारंग सरांनी त्यांनी नाही का शोधलं मला? ते म्हणजे जाऊ दे ना, तू कशी आहेस सांग ना. मी ठीक आहे. सारंग सर घरी आहेत का? नाहीये ना, नाहीये सारंग. काय झालंय? मी त्यांना भेटायला आले होते. मला त्यांना भेटून एक महत्वाची बातमी द्यायची आहे. हा काय? ते बाबा होणार आहेत. आमचं बाळ येणार आहे. तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. वर दिसणारी एखादी छोटीशी कृती पुढे जाऊन किती मोठ्या वादळाला बोलावू शकते हे आत्ता नाही सांगता येणार. सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. मी काका होणार. मी काका होणार आहे. अरे देवा, हे जर सारंगला कळलं ना तर सावली पुन्हा या घरात येईल. माझं बाळ हिच्यामुळे गेलं. आमच्या बाळाला मारून आता ही स्वतःच्या बाळाला जन्म देणार. हिचं बाळ या घरचा वारस होणार आणि ते माझ्या सर्वनाशाला कारण ठरणार. नाही, हे असं होता कामा नये. राजकुमार मेंदळे असं कधीच होऊ देणार नाही. ऐकलं तेव्हा माझं